सांगायला पाहिजे ओपी सरांना की सर ही वेळ जमत नाही आम्हाला. So our topic is menstruation. आपण खाली याच्याबद्दल बोलत होतो, हिस्टॉलॉजी ऑफ ओव्हरी बद्दल. हिस्टॉलॉजी ऑफ ओव्हरी बद्दल बोलत होतो आपण. ओव्हरी आतून कशी असते त्याच्याबद्दल बोललो आपण. त्याच्या साईज शेप बद्दल चर्चा केली. तुम्हाला आठवत असेल काल ही डायग्राम आपण काढली होती. अशी एक डायग्राम काढली होती. याच्यामध्ये आपण पाहिलं होतं की इथे खूप सारे काय असतात. बोला या फॉलिकलचं नाव सांगा पटकन. Primordial follicles. Primordial follicles. These are all. आणि हे जे कव्हरिंग काढतो या कव्हरिंगचं नाव सांगा. हे जे कव्हरिंग काढतो या कव्हरिंगचं नाव Germinal epithelium. जर्माइनल एपिथेलियम. हे काय हे प्रिमॉर्डियल फॉलिकल्स. प्रिमॉर्डियल फॉलिकल्स. याला जर आपण बाहेर काढून पाहिलं तर आपल्याला कसं दिसतात. काल मी तुम्हाला सांगितलं होतं याच्या सेंटरला सेल असते आणि याच्या आजूबाजूला एक सिंगल लेअर ऑफ फॉलिक्युलर सेल काय असतात. सिंगल लेअर ऑफ फॉलिक्युलर सेल. ही जी सिंगल लेअर ऑफ फॉलिक्युलर सेल असते याच्या सेंटरला बाळांनो, याच्या सेंटरला जी सेल असते या सेलला, या मधल्या सेलला आपण म्हणतो प्रायमरी oocyte. काय नाव दिलं होतं आपण काल. प्रायमरी oocyte. आपल्याला माहिती आहे ऍट द एज ऑफ प्युबर्टी, जेव्हा फिमेल प्युबर्टी अटेन करतात. कालचा टॉपिक पहिल्यांदा आपण फटाफट रिपीट करतोय. ऍट द एज ऑफ प्युबर्टी म्हणजे ऍट द एज ऑफ 12 to 13 इयर्स. मुली जेव्हा 6वी किंवा 7वीला जातात त्या दरम्यानची ही गोष्ट आहे. तर त्यावेळेला दे अटेन प्युबर्टी, वयात येतात. आणि प्युबर्टीच्या वेळेला यांच्यामध्ये चेंजेस व्हायला लागतात. म्हणजे हे फॉलिकल्स जे असतात प्रिमॉर्डियल फॉलिकल्स डेव्हलप व्हायला लागतात अंडर द इन्फ्लुएन्स. काल मी सांगितलं होतं कोणत्या हॉर्मोनच्या इन्फ्लुएन्स मध्ये होतात. बोला पटकन. Stimulating hormone. Follicle stimulating hormone. Yes.
कुठं चाललं? काय 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 नाही. हॅलो, आवाज येतोय का? सांगा बरं मुलांनो. हो सर. आवाज येत नव्हता ना मगाशी? नाही सर. ठीक. हे जे प्रिमॉर्डियल फॉलिकल्स आहेत हे ग्रो करतात अंडर द इन्फ्लुएन्स ऑफ FSH, फॉलिकल स्टिम्युलेटिंग हॉर्मोनच्या अंडर हे ग्रो करतात. काल आपण याच्याबद्दल बोललोय की FSH कसं सिक्रेट होतं, कसं ऍक्ट करतं. आणि हे प्रिमॉर्डियल जे फॉलिकल्स असतात हे प्रिमॉर्डियल फॉलिकल्स ग्रो करून काय बनतात, त्याच्यातले अनेक फॉलिकल्स, एक तुम्ही असं नका समजू की एकच फॉलिकल ग्रो करते, अनेक फॉलिकल्स ऍट ए टाइम. आता FSH जेव्हा येतं तेव्हा एका ठराविक हॉर्मोनवर काम, ठराविक प्रिमॉर्डियल फॉलिकलवर काम नाही करणार. अनेक फॉलिकल्स ह्या रेसमध्ये लागतील की मला ग्राफियन फॉलिकल बनायचंय, मला सेकंडरी oocyte बनायचं, मला एक जाऊन बनायचंय. असं हे सगळेच्या सगळे स्टिम्युलेट केले जातात आणि अनेक फॉलिकल्स मध्ये ग्रोथ पाहायला मिळते. अनेक फॉलिकल्स एवढ्यासाठी ग्रो करतात बाळांनो की हे जास्तीत जास्त प्रमाणात इस्ट्रोजेन्स प्रोड्यूस करू शकतील. आपल्याला माहिती आहे ओव्हरीज मधून एक महत्वाचं फिमेल हॉर्मोन निघत असतं, दॅट इज कॉल्ड ॲज इस्ट्रोजेन. आता हे जे इस्ट्रोजेनचं, हे इस्ट्रोजेनचं प्रोडक्शन जास्तीत जास्त प्रमाणात व्हावं, त्याची लेवल खूप चांगल्या पद्धतीने वाढावी म्हणून यांच्यातले अनेक फॉलिकल्स ग्रो करतात. परंतु त्याच्यातला एक किंवा दोनच फॉलिकल असे असतात की जे ग्रो करून पुढच्या स्टेपला एंट्री करतात आणि ज्याला आपण म्हणतो साक्षी, म्यूट कर बेटा ऑडिओ. आणि याला आपण मग म्हणायला लागतो प्रायमरी फॉलिकल. याला आपण काय नाव देतो? प्रायमरी फॉलिकल. हे प्रायमरी फॉलिकल जर समजा आपण इकडे दाखवायचं, आता मी इथून दाखवतो बघा, हे प्रायमरी oocyte आहे, दिस इज प्रिमॉर्डियल फॉलिकल, दिस इज प्रिमॉर्डियल फॉलिकल. आता ह्या प्रिमॉर्डियल फॉलिकल मध्ये चेंज झाला, या प्रिमॉर्डियल फॉलिकल मध्ये चेंज झाला बाळांनो, आणि हे हा जो प्रिमॉर्डियल फॉलिकल आहे याच्यामध्ये लेयर्स वाढले, फॉलिक्युलर सेल्सचे लेयर वाढले. हे झालं आता प्रायमरी फॉलिकल. हे काय झालं? प्रायमरी फॉलिकल. प्रायमरी फॉलिकल पुढे आणखी ग्रो करत जातं. प्रायमरी फॉलिकल आणखी ग्रो करतं, आणखी काही लेयर्स येतात आणि आता जे लेयर्स येतील त्या लेयर्स नंतर काय होईल, नीट लक्ष द्या. आता आणखी खूप सारे लेयर्स याच्यामध्ये यायला लागतात, खूप सारे लेयर्स येतात आणि याच्यामध्ये अशी छोटी छोटी कॅव्हिटी डेव्हलप व्हायला लागते. बघा, अशी याच्यामध्ये कॅव्हिटी डेव्हलप होते. कॅव्हिटी म्हणजे पोकळी तयार होते आणि याच्यावरून या फॉलिक्युलर ज्या सेल्स असतात, या फॉलिक्युलर सेल्स मध्ये कॅव्हिटी डेव्हलप व्हायला लागते. काय डेव्हलप होते? कॅव्हिटी. आणि ही जी कॅव्हिटी असते याच्यामध्ये एक फ्लुइड भरलेलं असतं आणि याच वेळेला इथे या आतल्या बाजूला जो या मध्यभागी काय असते, इथे नीट लक्ष द्या. ही जेव्हा या स्टेपला पर्यंत येते बघा, इथे काय आहे? प्रायमरी oocyte. प्रायमरी oocyte अरेस्टेड स्टेज मध्ये. प्रायमरी oocyte जी आहे, प्रायमरी oocyte जी आहे, oocyte तिला फॉलिक्युलर सेल्सनी घेरलेलं आहे. प्रायमरी oocyte जी आहे तिला फॉलिक्युलर सेल्सनी घेरलेलं आहे. त्या घेरलेल्या स्ट्रक्चरला आपण नाव दिलं होतं प्रिमॉर्डियल फॉलिकल. प्रिमॉर्डियल फॉलिकलवर
SSHच्या प्रभावामुळे आणखी इतर लेयर्स ऍड झाले. आता ते जेव्हा लेयर्स ऍड होत आहेत तेव्हा त्याचं नाव बदललं. आता त्याचं नाव काय झालं? प्रायमरी फॉलिकल. प्रायमरी फॉलिकल ग्रो केलं, प्रायमरी फॉलिकलची साईज वाढली आणि त्याच्यावर आणखी लेयर्स तयार झाले आणि मध्ये असा गॅप तयार झाला. त्या गॅपला कॅव्हिटीज म्हणतो आपण, त्या गॅपला आपण पोकळ म्हणतो. ही जी कॅव्हिटी या ठिकाणी तयार झाली, ही जी कॅव्हिटी तुम्हाला मी दाखवतो इथे तयार झाली, या कॅव्हिटीला म्हणतात अँट्रल कॅव्हिटी. काय म्हणतात त्याला? अँट्रल कॅव्हिटी. आता या ठिकाणी दोन घटना घडणार आहेत. पहिली घटना ही झाली ही साईज. आता याच्या आत जर तुम्हाला विचारलं की फॉलिक्युलर सेल्सच्या आत कोणती सेल आहे, तर तुम्हाला सांगता आलं पाहिजे इट इज प्रायमरी oocyte. म्हणजे याच्या आत थ्रूआउट काय? प्रायमरी oocyte. पण ही जी प्रायमरी oocyte आहे ती अरेस्ट केली गेलेली आहे. तिने ऍक्च्युअली एंट्री केलेली आहे. कशामध्ये एंट्री केलेली आहे? मिओसिस मध्ये एंट्री केलेली. मिओसिस काय आहे? रिडक्शनल डिव्हिजन आहे. ते काल आपण शिकलो होतो. आता ही जी प्रायमरी oocyte आहे बाळांनो, ही प्रायमरी oocyte ही अरेस्टेड होती. कोणत्या स्टेपला अरेस्टेड होती? कोण सांगतं मला? कोणत्या स्टेजला अरेस्टेड होती? कोण सांगतं? Meiosis 1. कोणत्या स्टेजला अरेस्टेड होती मुलींनो? Diplotin of meiosis 1. ही अरेस्टेड होती. लक्षात ठेवा, ह्या एक्झामचा व्हेरी कॉमन क्वेश्चन लिहून ठेवा. इट इज अरेस्टेड इन मिओसिस फर्स्ट ऑफ प्रोफेज, फर्स्ट ऑफ डिप्लोटीन स्टेजला. कोणत्या स्टेजला अरेस्टेड होती? डिप्लोटीन. आता याच्यामध्ये चेंज झाल्याबरोबर नीट लक्षात घ्या की प्रायमरी oocyte होती ती आता काय करेल? मिओसिस फर्स्ट कंप्लीट करेल. काय करेल बाळांनो? मिओसिस फर्स्ट कंप्लीट करेल. आता इट इज गोइंग टू कंप्लीट द मिओसिस फर्स्ट. आता मिओसिस फर्स्ट इज कंप्लीटेड. आणि आता काय होईल? नीट लक्षात घ्या. ही जी सेल होती, ही सेल, ही प्रायमरी oocyte जी मी आता नुसतं आतलं स्ट्रक्चर काढतोय. ही प्रायमरी oocyte जी होती हिने काय केलं की मिओसिस फर्स्ट कंप्लीट करेल आणि हिचं अनइक्वल डिव्हिजन होतं. काय होतं? अनइक्वल डिव्हिजन होतं. अनइक्वल डिव्हिजन म्हणजे एक सेल पूर्ण सायटोप्लाझम घेऊन टाकते. एक सेल जी आहे ती पूर्ण सायटोप्लाझम घेते आणि एक सेल मध्ये फक्त जेनेटिक मटेरियल जातं आणि थोडासा सायटोप्लाझम जातो. अतिशय निग्लिजिबल, नाही म्हटलं तरी चालेल. म्हणजे एका सेलच्या दोन सेल तयार. पण डिव्हिजन कशी झाली? अनइक्वल. कशाची अनइक्वल झाली? क्रोमोझोम नंबर सेम आहे. हिच्याकडे जेवढे सेट आहेत, म्हणजे आता ही कशी होती? 2n होती. आता ही काय झाली? n झाली. हिच्याकडे आता 23 क्रोमोझोम आले. किती क्रोमोझोम आले बाळांनो? 23. इकडे हिच्याकडे पण 23 हिच्याकडे. कारण ही डिव्हिजन कोणती चाललेली आहे? मिओसिस चाललेली. मिओसिस इज ए रिडक्शनल डिव्हिजन. आता तुम्ही लक्षात घ्या की ही जी डिव्हिजन झाली या ठिकाणी या प्रायमरी oocyte मध्ये, त्याचा परिणाम असा झाला की एक मोठी सेल तयार झाली आणि एक छोटी सेल तयार झाली. आता इथे बघा, इथे दाखवतोय ही आहे प्रायमरी सेकंडरी oocyte. आता हिचं नाव बदललं. आता हिला आपण काय म्हणायला लागलो? नाव इट इज कॉल्ड एज सेकंडरी oocyte. हिचं नाव आता बदललं. लक्षात ठेवा, प्रायमरी फॉलिकल नंतर काय बनला होता? सेकंडरी फॉलिकल. काय बनला हा? दिस इज सेकंडरी फॉलिकल. सेकंडरी फॉलिकल बनल्याबरोबर जी इनकम्प्लीट डिव्हिजन होती इथे, नीट लक्षात द्या, जी मिओसिस फर्स्ट सुरू झालेली होती पण अरेस्ट झालेली होती. कुठपर्यंत अरेस्ट? किती दिवस अरेस्ट झाली होती? 12 वर्ष अरेस्ट होती. बाळाच्या जन्माच्या आधीच मिओसिस सुरू झालं होतं. मुलगी जन्माला यायच्या आधीच सुरू झालेली होती. आणि ती कंप्लीट कधी झाली? जेव्हा त्या गर्ल चाइल्डला, त्या मुलीला मेन्स्ट्रुएशन सुरू झालं, त्यावेळेला या ठिकाणी सेकंडरी फॉलिकल स्टेज पर्यंत पोहोचल्यानंतर त्याच्यामध्ये त्यावेळेला हिच्यात काय झालं? सेकंडरी oocyte मध्ये कन्व्हर्जन झालं. म्हणजे प्रायमरी oocyte
प्रायमरी oocyte ही इथे पण प्रायमरी oocyte, इथे पण प्रायमरी, पण इथे काय झाली, ती काय बनली बाळांनो, ती बनली आता सेकंडरी oocyte. आणि ही सेकंडरी oocyte इथे तयार झाल्यानंतर या ठिकाणी छोट्याशा, इथे एका छोट्याशा साईज मध्ये ही दुसरी एक सेल तयार झाली. या सेलला म्हणतात फर्स्ट पोलर बॉडी. हिला काय म्हणतात बाळांनो, फर्स्ट पोलर बॉडी. हिला काय नाव दिलं, फर्स्ट पोलर बॉडी. हे समजलं का सांगा बरं मला, किती मुलांना समजलंय? कमॉन कमॉन, पटपट पटपट सांगा मला. हे समजतंय का? मला ओम कडून अपेक्षा नाही की ओमला समजलं असेल, कारण तो कधीतरी उगवणारा माणूस आहे. पण दोज हु आर रेग्युलर त्यांच्यासाठी विचारतोय. आर यू अंडरस्टँडिंग ऑल दिस प्रोसेस? मुलींना समजतंय का सांगा बरं. नेहा साबळेला विचारणार नाही, कारण नेहा साबळे पण कधी कधी उगवणारी आहे. बोला, बाकीचे जे राहतात त्यांना समजतंय का हे मला सांगा बरं. कम ऑन फास्ट. हो सर. कोण बोलला? तन्मय बोलला का तू? कोण बोललं? पार्थ, तुला काही कळतंय का? हा बोला. रोशन बोलतो. हा रोशन, तुला कळतंय का बाळा? रिपीट करू शकता का प्लीज? मला समजलं नाही थोडं. तो तन्मय बोलतोय का? येस सर, माझ्या इथं काही बॅकग्राऊंड मध्ये चालू आहे म्हणून माईक बंद ठेवलंय. बर, ठीक आहे, सांगतो, रिपीट करतो, काही प्रॉब्लेम नाही. तुम्ही सगळ्यांनी लक्ष द्या बरं एकदम प्रॉपरली. मला पहिल्यांदा एक गोष्ट ही सांगा की सगळ्यात आधी फिमेलच्या ओरीमध्ये कोणते फॉलिकल्स बनले सांगा. फिमेलच्या ओरीमध्ये कोणते फॉलिकल्स बनलेले आहेत ते सांगा. कम ऑन फास्ट. फिमेलच्या ओरीमध्ये जे फॉलिकल बनले त्यांचे नाव सांगा. कम ऑन. ज्यांना ज्यांना समजलं नाही त्यांच्याशी बोलतोय. पार्थ, तू पण सांग, कोणते फॉलिकल सुरुवातीला बनले, जे बनून पडलेले आहेत ओरीज मध्ये, जे बनून तसेच्या तसे राहिले ओरीज मध्ये. बोला, कोणते फॉलिकल आहेत ते? कम ऑन. कोणते फॉलिकल्स बनून तसेच्या तसे राहिले? प्रिमॉर्डियल. प्रिमॉर्डियल फॉलिकल. आता प्रिमॉर्डियल फॉलिकल जर तसेच्या तसे राहिले तर किती वर्ष राहिले? जोपर्यंत फिमेल वयात येत नाही तोपर्यंत ते तसेच राहिले. ते कोणत्या स्टेजला अरेस्ट झाले होते? अरेस्ट म्हणजे थांबली, त्यांची ग्रोथ होणं थांबलं होतं. कोणत्या स्टेजला थांबलं होतं? कोण सांगतं मला? सपना सांग. मियोसिस और प्रोफेज. बघा मियोसिस, साहिल तू नको बोलू बेटा, तुझा आवाज फार नॉईज हे प्रोड्यूस होतो. तुला येतंय आणि तू मन लावून अभ्यास करतो. मला बाकीच्यांना विचारू दे. समृद्धी, तुला काही कळतंय का? साक्षी, तुला काही कळतंय का? ऋतुजा? हो सर, बोला. कळतंय. हा, मग मला सांगा कोणत्या स्टेजला अरेस्ट झाली होती? ही जी ग्रोथ होती फिमेल मध्ये, oogenesis जी प्रोसेस असते ती डिस्कंटिन्युअस असते. तर पहिलं डिस्कंटिन्युएशन कधी झालं होतं? मियोसिस फर्स्ट मध्ये. मियोसिस फर्स्ट ऑफ प्रोफेज फर्स्ट. प्रोफेज आहे ना, प्रोफेज प्रोफेज, of. मेटाफेज, अनाफेज. हा, प्रोफेज फर्स्ट ऑफ डिप्लोटीन स्टेज. त्याच्यात पण 5 स्टेज असतात, आपल्याला माहिती आहे. कोणकोणते आहेत? कोण सांगतं मला? लेप्टोटीन, झायगोटीन, पॅकायटीन और पॅचिटीन, डिप्लोटीन आणि डायकायनेसिस. या 5 स्टेजेस असतात. त्या 5 स्टेजेस पैकी डिप्लोटीन स्टेजला हे जे प्रिमॉर्डियल फॉलिकल होतं ज्याच्या आत प्रायमरी oocyte अरेस्ट केली गेली, तिथे स्टॉप केले. किती वर्ष स्टॉप राहिली? तर फिमेल बेबी जन्माला येण्याच्या आधीपासनं तर प्युबर्टीमध्ये म्हणजे वयात येईपर्यंत त्या स्टेजला राहिले. कोणते फॉलिकल्स? प्रिमॉर्डियल फॉलिकल. आता हे जे प्रिमॉर्डियल फॉलिकल्स आहेत हे मिलियन्सनी होते. जन्माला जेव्हा फिमेल बाळ जेव्हा जन्माला आलं तेव्हा ते किती होते? मिलियन्सनी होते. आणि नंतर त्यांच्यामध्ये चेंजेस झाले. आणि चेंजेस केव्हा चेंज झाला? जेव्हा मुलगी वयात यायला लागली. तेव्हा कोणता हॉर्मोन रिलीज झालं?
हायपोथॅलॅमस मधून गोनॅडोट्रॉपिन रिलीजिंग हॉर्मोन्स तयार झाला. त्याने ऍक्ट कशावर केलं, त्याने काम कशावर केलं, अँटेरियर पिट्युटरीवर काम केलं. अँटेरियर पिट्युटरीने 2 हॉर्मोन बनवले. काय नाव आहे त्यांचं, जे वयात आणण्याचं काम करतात. मेल्स मध्ये वयात आणण्याचं, मेल्स मध्ये वयात आणण्याचं काम करतात. त्या दोन्ही हॉर्मोन्सचं नाव आहे FSH आणि LH. तर FSH ने काम कशावर केलं, प्रिमॉर्डियल फॉलिकलवर काम करणं सुरू केलं, कारण ते बनलेच त्याच्यासाठी. त्यांच्या नावातच आहे की फॉलिकल स्टिम्युलेटिंग हॉर्मोन. काय नाव आहे त्यांचं, फॉलिकल स्टिम्युलेटिंग हॉर्मोन. म्हणजे ह्या ज्या फॉलिक्युलर सेल्स होत्या, या फॉलिक्युलर सेल्स कडे त्यांचे रिसेप्टर्स असतील. या फॉलिक्युलर सेल्स त्याला ओळखू शकतात की हे आपल्या कामाची वस्तू आपल्याकडे आलेली आहे, आणि त्या ब्लड मधून काढून घेतात आणि त्यांची ग्रोथ व्हायला सुरुवात होते. इथे भरपूर सारे, इथे लाखोंच्या संख्येने जे होते ते मरत 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 आता शिल्लक राहिले 40,000. त्या 40,000 काही 100-200 म्हणूया, ते एकदम तयार व्हायला सुरुवात होते. सगळेच्या सगळे रिसीव्ह करतात FSH आणि ते ग्रो व्हायला लागतात. परंतु त्याच्यातले अनेक ग्रोथ होत असलेले काही ठराविक जे असतात, आपण रिप्रेझेंटेटिव्ह म्हणून एकाचा विचार करतोय, अनेक ग्रो व्हायला लागतात, पण त्याच्यातलेच काही पुढच्या स्टेप पर्यंत पोहोचू शकतात. ते पुढच्या स्टेपला एंट्री करतात, म्हणजे प्रिमॉर्डियल फॉलिकल पासून त्यांची एंट्री पुढच्या स्टेप मध्ये होते, दॅट इज कॉल्ड ॲज प्रायमरी फॉलिकल. हे जे स्ट्रक्चर मी या ठिकाणी दाखवलेलं, दिस इज द स्ट्रक्चर ऑफ प्रायमरी फॉलिकल. याच्यानंतर ते ग्रो करत जातात, कारण त्या तोपर्यंत FSH येतच राहत आहे, येत आहे. FSH तयार होत बनवतोय अँटेरियर पिट्युटरी, त्यामुळे ते ब्लड मध्ये येत आहे आणि याची ग्रोथ होते. याची ग्रोथ झाल्यानंतर आता प्रायमरी फॉलिकलचं कन्व्हर्जन कशात झालं, सेकंडरी फॉलिकल. सेकंडरी फॉलिकल ओळखायचं कसं, तर सेकंडरी फॉलिकल ओळखताना एक गोष्ट लक्षात ठेवायची की याच्यामध्ये असे मध्यभागी गॅप असतात, असे गॅप असतात, पोकळी असते, आणि जी पोकळी ज्याच्यामध्ये फ्लुइड भरलेलं असतं, हे फ्लुइड कोणी सिक्रेट केलेलं असतं, ह्याच्या आजूबाजूच्या सेल्स असतात, या सेल्सनी फ्लुइड भरलेलं असतं. आणि ती जी कॅव्हिटी असते, ती जी पोकळ जागा असते, तिला नाव काय देतात, अँट्रल कॅव्हिटी, ऑर सिम्पली यू कॅन से अँट्रम. काय वर्ड यूज करतात, अँट्रम. येतंय लक्षात. आता ही जी अँट्रम आहे किंवा ही जी अँट्रल कॅव्हिटी आहे बाळांनो, ही अँट्रल कॅव्हिटी पुढे 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 वाढत वाढत जाते. आता बघा, प्रिमॉर्डियल फॉलिकल, प्रिमॉर्डियलचं कन्व्हर्जन झालं प्रायमरी फॉलिकल, प्रायमरी फॉलिकलचं कन्व्हर्जन झालं सेकंडरी फॉलिकल, आणि सेकंडरी फॉलिकलच्या स्टेपला आणखी एक घटना घडली. एक कॅव्हिटी तयार झाली आणि दुसरी एक घटना घडलेली आहे, ती म्हणजे त्या ठिकाणी मिओसिस फर्स्ट जे होतं ते कम्प्लीट केलं गेलं. मिओसिस फर्स्ट कम्प्लीट झालं म्हणजे काय झालं, डिप्लोटिन स्टेज मधून सेलने जम्प केला, डिप्लोटिन नंतर डायकायनेसिस झालं, आणि त्याच्यानंतर काय म्हणूया त्याला, प्रोफेज नंतर मेटाफेज येईल, मग मेटाफेज नंतर मेटाफेज फर्स्ट होईल, त्याच्यानंतर अनाफेज होईल, मग टिलोफेज होईल. अशा ह्या 4 स्टेप कंप्लीट केल्यानंतर 2 सेल्स तयार झाल्या, एका सेलच्या 2 सेल तयार झाल्या, याला म्हणतात मिओसिस फर्स्ट कम्प्लीटेड. अजूनही मिओसिस पूर्ण झालेलं नाही, अजूनही मिओसिस पूर्ण झालेलं नाही, कारण मिओसिसच्या 2 स्टेप आहेत, मिओसिस 1, मिओसिस 2. मिओसिस एकच झालेलं आहे, अजून मिओसिस फर्स्ट झालं. मिओसिस फर्स्ट झाल्यामुळे काय झालं, एका सेलच्या 2 सेल झाल्या, पण क्रोमोझोमचा नंबर हाफ झाला. आता या सेलचं नाव बदललं, जी आतापर्यंत प्रायमरी उसाईट होती तिचं नाव बदललं आणि तिचं नाव झालं सेकंडरी उसाईट. काय झालं बाळांनो, सेकंडरी उसाईट. आता कळलं का, बोला, कम ऑन फास्ट. हो सर. हो सर. क्लिअर झालं का, क्लिअर झालं का, कम ऑन पटपट बोला. रोशनला क्लिअर आहे, रोशन हॅज सेंट थंब. मुलींनो तुम्ही पाठवा थंब किंवा काहीतरी, मला सांगा क्लिअर झाला असेल तर. ऋतुजा करेक्ट, आणखी एनीबडी एल्स. समृद्धी, तुझ्या डोक्यात जात आहे का, हो सर. गुड, चालेल. आता या ठिकाणी 2 सेल्स तयार झाल्या, एका सेलचं नाव काय, बोला पटकन, एका सेलचं नाव काय, सेकंडरी उसाईट. हिला आता नाव काय झालं, सेकंडरी. मी 2 लिहून लिहिलेलं आहे, दिस इज 2. तुम्ही डायरेक्टली असंही लिहू शकता, हे बघा, हे मी जे दाखवतोय असंही लिहू शकता, किंवा तुम्ही असं लिहू शकता, कसंही लिहा. पण याचा अर्थ काय आहे, दुसरी सेल तयार झाली, त्या सेलचं नाव काय, सेकंडरी उसाईट. तिच्या बाजूला एक छोटीशी सेल तयार झाली, जिच्याकडे सायटोप्लाझम नाहीये,
कारण आता तुम्ही म्हणाल सर हिच्याकडे अनइक्वल डिव्हिजन होण्याचं काय कारण होतं? अनइक्वल डिव्हिजन एवढ्यासाठी झाली बाळांनो की हिला पुढे जाऊन एक नाही बनायचंय. ही बघा देवाने निसर्गाने आपोआप मॅनेज करत आले. देवाने निसर्गाला सांगितलं असेल, निसर्गाने बरोबर हे मॅनेज केलेलं अनइक्वल डिव्हिजन केली. कारण ही जी सेल आहे ही पुढे जाऊन एक बनणार आहे. हिला फर्टिलाइज व्हायचं आहे. हिला फर्टिलाइज व्हायचं नाही. ही फक्त क्रोमोझोम नंबर घेऊन ओव्हर द टाइम काही काळानंतर ही आपोआप नष्ट होते आणि हिला नाव देतो आपण फर्स्ट. हिला नाव देतो आपण, ही दुसरी सेल जी तयार झाली नाव देतो फर्स्ट पोलर बॉडी. काय म्हणतो बाळांनो हिला? फर्स्ट पोलर बॉडी. समजलं का? बोला, समजलं का? येतंय लक्षात? अजून हिच्यापासून 2 सेल तयार झाल्या पाहिजे आणि हिच्यापासून 2 सेल तयार झाल्या. इकडे लक्ष द्या. हिच्यापासून 2 सेल तयार झाल्या आणि हिच्यापासून 2 सेल तयार झाल्या तर मिओसिस 2 कम्प्लीट होईल. कारण मिओसिस मध्ये एका सेलच्या 4 सेल होतात, हे विसरू नका. लिसन व्हेरी केअरफुली. मिओसिस त्याला म्हणतात की ज्याच्यामध्ये एका सेल पासून 4 सेल तयार होतात. आता ही एकच सेल आहे आणि 2च सेल तयार झाले, तर अजून 2 सेल आणखी तयार झाल्या पाहिजे. म्हणजे हिच्यापासून 2 आणि हिच्यापासून 2 जर तयार झाल्या तर मिओसिस 2 कम्प्लीट केलं जाईल. समजलं का? हे सगळ्यांना लक्षात आलं का? बोला आम्हाला. येस सर. बोला. आता ह्याच्यानंतरची पुढची जी स्टेज आहे, तुम्ही इथपर्यंत काढलं असेल तर सांगा मला. इथपर्यंत काढलं का सगळ्या मुलांनी? हो सर. आता इथून पुढची स्टेप नीट लक्ष द्या. आता फर्स्ट पोलर बॉडी तयार झालेली. आता मी हे सगळं पुसतोय. आता फर्स्ट पोलर बॉडी तयार झाली. आता फर्स्ट पोलर बॉडी तयार झाल्यानंतर हे मी बाहेर का काढतोय? कारण तुम्हाला दिसणार नाही, जर मी याच्यात काढायला लागलो ना तर तेवढं चांगलं दिसणार नाही. आता ही जी पुढची स्टेप आहे, ह्या पुढच्या स्टेपला इथून पुढची स्टेप मी इथे काढतोय. नीट लक्ष द्या. आता इथे झालं काय? सपोज दिस इज सेकंडरी oocyte. ही सेकंडरी oocyte नंतर या ठिकाणी ही फर्स्ट पोलर बॉडी. काळजीपूर्वक लक्ष द्या. हिच्या आत हा न्यूक्लियस, याच्या आजूबाजूला खूप साऱ्या सेल्स येतील आणि त्या सेल्स बाळांनो इतक्या होतात की भरपूर साऱ्या सेल्स होतात. परंतु यांच्यामध्ये होतं काय की एका बाजूच्या सेल ग्रो करत करत ही कॅव्हिटी जी होती, जी मगाशी मी कॅव्हिटी बोललो, ती कॅव्हिटी ग्रो करते. ती कॅव्हिटी खूप मोठी कॅव्हिटी तयार होते. याच्या आजूबाजूला इथे नीट लक्ष द्या. ही जी कॅव्हिटी आहे ही खूप मोठ्या प्रमाणात मोठी कॅव्हिटी केली जाते. आता नीट लक्ष द्या. हे बघा, आता तुम्हाला स्ट्रक्चर दिसत असेल. याच्या आत आणखी एक लेअर काढूया. याच्या आत आणखी एक लेअर काढा. याच्यात आणखी एक लेअर काढला. आता एक मोठी कॅव्हिटी तुम्हाला दिसते. आता ही जी कॅव्हिटी आहे आणि ही आता एका बाजूला असा स्टॉक लाईक पोर्शन तुम्हाला तयार झाला. बरं, एवढंच नाही, आता आणखी एक बदल झालेला आहे. आणखी एक बदल असा झाला, याच्या आजूबाजूच्या सेल्स ज्या आहेत त्या येऊन चिकटायला लागल्या. ह्या अशा या सेल्स ज्या आहेत या चिकटायला लागल्या आणि यांनी पण एक लेअर बनवला बाळांनो. काढताय ना माझ्यासोबत? या सेल्स, आता ह्या ज्या सेल्स यांना आजूबाजूला चिकटायला लागल्या, या सेल्सला नाव दिलं आपण थिका सेल्स. यांना काय नाव दिलं आपण? थिका सेल्स. आणि या थिका सेल्सनी 2 लेअर बनवले, एक बाहेरच्या बाजूला आणि एक आतल्या बाजूला. आता एक जो लेअर आहे तो बाहेरून पण दाखवतो तुम्हाला. याच्यावर आणखी बाहेरून पण असा लेअर तयार झाला. नीट लक्ष द्या. याच्या बाहेरच्या बाजूला पण सेल तयार झाला. मी आतल्या ज्या आहेत त्या ब्लॅकने दाखवतोय आणि बाहेरच्या ज्या आहेत त्या ब्लूने दाखवतोय. तुम्ही असं करू शकले तर बघा, या ज्या आहेत ना ह्या बाहेरच्या ज्या. आता हे स्ट्रक्चर एवढं मोठं झालं की तुम्ही आता उघड्या डोळ्यांनी बघू शकता. इतकं मोठं होतं. आणि आता याचं नाव काय झालं? टर्शियरी फॉलिकल. याचं नाव काय झालं बाळांनो? हे बघा, प्रायमरी झालं, प्रिमॉर्डियल, प्रायमरी, सेकंडरी. आता हे काय झालं? टर्शियरी फॉलिकल. दिस इज कॉल्ड ॲज टर्शियरी फॉलिकल.
टर्शियरी फॉलिकल. कळलं का? बोला. या टर्शियरी फॉलिकल मध्ये ही जी मध्ये कॅव्हिटी आहे, खूप मोठी कॅव्हिटी डेव्हलप झाली आणि याच्यात काय भरलेलं आहे? अँट्रल फ्लुइड भरलेलं आहे. काय भरलेलं आहे? अँट्रल फ्लुइड, और यू कॅन से फॉलिक्युलर फ्लुइड. काय तयार झालं बाळांनो? फॉलिक्युलर सेल्सने सिक्रेट केलेलं फॉलिक्युलर फ्लुइड भरलेलं आहे याच्यामध्ये. याला आपण अँट्रल फ्लुइड और फॉलिक्युलर फ्लुइड असं म्हणत असतो. हे कळलं का? हे स्ट्रक्चर कळतंय का? काढा बरं पटकन. कम ऑन. हे कळतंय का सगळ्यांना? एक 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 स्टेज नीट समजून घ्या. सगळ्यात बाहेरचा जो लेअर असेल त्याला आपण म्हणतो थिका सेल्स. याच्यात थिका सेल्स असतील, याच्यात 2 लेअर असतात. जे बाहेर असतो त्याला थिका एक्सटर्ना म्हणतात. जो आत लेअर असतो त्याला म्हणतात थिका इंटरना. सगळ्यांनी नीट विचार करून सांगा बरं मला, कळतंय का तुम्हाला सगळ्यांना? बोला. कम ऑन. काढताय का सगळे? काढून झालं का? बोला. हो सर. ही फ्लुइड फील्ड कॅव्हिटी आहे, दिस इज कॉल्ड एज अँट्रल. बरोबर. ही अँट्रल कॅव्हिटी मध्ये फ्लुइड भरलेलं आहे. त्याच्या आजूबाजूला या सेल्स आहेत. कोणत्या सेल्स? आता या सेल्सचं नाव बदललं. नीट लक्ष द्या. आता या सेल्सचं नाव बदललं. आता या सेल्सला आपण वेगळ्या सेल्स म्हणायला लागलो. आता या सेल्सला आतापर्यंत आपण फॉलिक्युलर सेल्स म्हणत होतो. आता बघा सगळं स्ट्रक्चर बदलत आहे. आता हे जे स्ट्रक्चर आहे हे तुम्ही खूप मोठ्या ह्याच्यामध्ये काढा. आता हे जे स्ट्रक्चर आहे, हे स्ट्रक्चर याचं नाव बदललं. आजूबाजूच्या ज्या सेल्स होत्या, ज्या सेल्सला आपण म्हणत होतो फॉलिक्युलर सेल्स, त्या सेल्सचं नाव बदलून आता त्यांचं नाव काय झालं? त्याच्या सगळ्यात बाहेर असतील थिका सेल्स. सगळ्यात बाहेर ज्या सेल्स असतील त्यांना आपण म्हणतो थिका सेल्स. थिका सेल्सचे 2 लेअर आहेत, 2 थर आहेत. जो बाहेरचा लेअर आहे त्याला आपण नाव देतो थिका एक्सटर्ना. काय नाव देतो त्याला? थिका एक्सटर्ना. जो आतल्या बाजूला लेअर आहे या लेअरला नाव देतो आपण थिका इंटरना. आणि थिका इंटरना जो लेअर असतो हा बऱ्यापैकी व्हॅस्क्युलर असतो. म्हणजे याच्यामध्ये ब्लड वेसल सुद्धा तयार होतात, त्याच्यामध्ये रक्तवाहिन्या सुद्धा डेव्हलप होतात. येतंय लक्षात? आता नीट लक्ष द्या. 2 प्रकारचे लेअर बाहेर झाले आणि आतले जे लेयर्स आहेत या लेयर्सला, ह्या जे लेयर्स या ठिकाणी मी दाखवतो, हे जे लेयर्स तुम्हाला मी दाखवलेले आहेत, हे जे लेयर्स आहेत बाळांनो या ठिकाणी, हे जे लेयर्स मी दाखवले इथे, हे जे लेयर्स आहेत या लेयर्सला, या सेल्सला आता नाव झालं ग्रॅन्युलोसा सेल्स. काय नाव दिलं मी? इकडे लिहितो. हे बघा, या ज्या सेल्स आहेत, या सगळ्या सेल्स, या सेल्सला आपण खालच्या ज्या सेल्स आहेत तिथल्या या सेल्सला नाव काय दिलं? माझ्याकडे जागा नाही म्हणून मी इथे लिहिलं, तुम्ही जागेवर लिहा. यांना नाव दिलं ग्रॅन्युलोसा सेल. म्हणजे एका मॅच्युअर फॉलिकल कडे काय काय स्ट्रक्चर असलं पाहिजे? एक फॉलिकल जेव्हा पूर्ण तयार होतं त्याच्याकडे काय काय स्ट्रक्चर असलं पाहिजे? त्याच्याकडे थिका एक्सटर्नाचा एक लेअर असेल, थिका इंटरनाचा लेअर असेल, त्याच्या आजूबाजूला ग्रॅन्युलोसा सेल्स असेल, त्याच्याकडे फ्लुइड फील्ड कॅव्हिटी असेल आणि त्याच्या तो संपूर्ण हा जो पार्ट आहे हा एका बाजूला शिफ्ट केला जातो आणि तो एका बाजूने या पूर्ण वॉलशी कनेक्टेड असतो. याला ऍक्च्युअली नाव आहे, आपल्याला सिलेबस मध्ये नाही त्यामुळे फार त्याचा विचार नाही करायचा. दिस इज कॉल्ड एज क्युम्युलस युफोरस. हा याला ह्या पार्टला इथे जोडलेला असतो आणि हा जो जोडलेला आहे आता याच्यामध्ये काय 2 सेल आहेत. एक सेल जी आहे तिला आपण नाव दिलं होतं सेकंडरी ओसाइट आणि ही जी छोटीशी सेल मी इथे दाखवलेली आहे या सेल्सला नाव काय दिलं? फर्स्ट पोलर बॉडी. आता हे पूर्ण स्ट्रक्चर आणखी थोडीशी साईज ग्रो करेल, मोठं होईल आणि आता हे जे आहे दिस इज द टर्शियरी फॉलिकल. याचं नाव काय झालंय आता? टर्शियरी फॉलिकल. आणि टर्शियरी फॉलिकल जे असतं हे आणखी मोठं होतं आणि याचं नाव नंतर काय बनतं? ग्राफियन फॉलिकल. याचं नाव काय होतं बाळांनो? आता हे जे आहे याला मी इथे काढतो. आता एकदम प्रॉपरली जे ग्रो झालेलं आहे ते तुम्हाला इथे दाखवतो की कशा पद्धतीने आता ते बरोबर फुटण्यावर आलेलं आहे. नीट लक्ष द्या. आता याला मी
इथून दाखवत दाखवत आणलं होतं तुम्हाला. आणि आता हे ग्रो होऊन, नीट लक्ष द्या, मी अतिशय रफ काढतोय जेणेकरून तुम्हाला लक्षात आलं पाहिजे की दिस इज द स्ट्रक्चर ऑफ ग्राफियन फॉलिकल. जे मी बाहेर दाखवलं तेच इथे पण दाखवतो. ओव्हरीच्या आत पण तीच गोष्ट घडते ना, आपण फक्त ती बाहेर समजून घेण्यासाठी काढली. आता ह्या ज्या वाकड्या तिकड्या सेल्स तुम्हाला दिसत आहेत वरती लावलेल्या, या सेल्सला नाव दिलंय आपण थिका सेल्स. या थिका सेल्स, सॉरी, या ज्या थिका सेल्स आहेत, या थिका सेल्सने आता एक पूर्ण याला कव्हर केलेलं आहे. आत आहेत ग्रॅन्युलोजा सेल्स, याच्या आत भरलेलं फ्लुइड, आणि दिस इज द स्ट्रक्चर ऑफ, याला आपण नाव देऊया मॅच्युअर ग्राफियन फॉलिकल. याला आपण काय नाव देतो? मॅच्युअर ग्राफियन फॉलिकल. आणि आता बरोबर 14 दिवस ज्या दिवशी होतात, मेन्स्ट्रुएशन ज्या वेळेला होतं, पाळी ज्या वेळेला आलेली असते, पाळीच्या बरोबर 14 दिवस झाल्यानंतर हे बाळांनो या ठिकाणी हे खाली खाली येतं आणि हे बस्ट होतं. हे या ठिकाणी येतं आणि हे बाहेर, हे जे स्ट्रक्चर आहे, आतलं स्ट्रक्चर हे बाहेर पडतं. आणि हा जो पार्ट आहे, हा बघा नीट लक्ष द्या, हा जो पार्ट आहे हा पूर्ण पार्ट बाहेर येऊन जातो. फक्त हा जो पार्ट आहे, हा जो मागचा पार्ट आहे तो असाच्या असा राहतो. आता नीट लक्ष द्या, हे काय आहे, हे जे स्ट्रक्चर आहे याचं नाव काय? मॅच्युअर ग्राफियन फॉलिकल. बरोबर पाळी येऊन 14 दिवस झालेले आहेत. ज्या दिवशी पाळी झाली तो पहिला दिवस मानला आपण, तिथून 14व्या दिवशी हे मॅच्युअर ग्राफियन फॉलिकल रप्चर केलं जातं, फुटतं. आणि हे फुटल्यानंतर आता मी हे सगळं स्ट्रक्चर पुसतोय. आता दिसतं कसं ते तुम्हाला दाखवतो. आता हे जे स्ट्रक्चर आहे हे फुटलं की हा जो पार्ट आहे हा मागे राहून जातो, हा पार्ट जो आहे हा मागे राहतो. आणि हे जे स्ट्रक्चर आहे आतलं हे कसं दिसतं ते तुम्हाला दाखवतो. हे नाव दिस इज सेकंडरी oocyte, ज्याला फिमेल मध्ये आपण एग वगैरे शब्द जे वापरतोय आतापर्यंत, हे एग म्हणजे हे सेकंडरी oocyte असते ऍक्च्युअली. आता याच्यावर या ज्या सेल्स असतात, या सेल्सचा लेअर तुटून आता या सेल्स कशा झाल्या, त्यांच्या अवतीभोवती अशा एक लेअर तयार होतो. आणि हा जो लेअर असतो, या सेल्स असं वाटतं की यांच्यावर अशा पद्धतीने काही बाहेर निघतायत, असं एखादं स्ट्रक्चर बाहेर निघाल्यासारखं दिसतं. आणि या सेल्सचा जो लेअर असतो, या सेल्स आता इथून तुटलेला आहे ना हा भाग, हा जो भाग तुटलेला आहे, आता हा हे स्ट्रक्चर असं दिसायला लागलं. येतंय लक्षात? आता याच्या आत काय बाळांनो, कोण सांगतं? आता हे जे स्ट्रक्चर, हे बाहेरचे जे स्ट्रक्चर ते मी इथे दाखवतो, इथे नक्की लक्ष द्या. आता हे जे स्ट्रक्चर आहे हे तुटल्यानंतर हा जो पार्ट आहे हा तुटून बाहेर आला, हा पार्ट इथून बाहेर आला, आता हा पार्ट बाहेर आला. नीट लक्ष द्या. आता हे जे रिकामा भाग आहे, हा जो रिकामा पार्ट आहे, हा रिकामा पार्ट इकडे सरकला. आता या ठिकाणी तुम्ही अंदाज लावू शकता हे असं झालेलं आहे, असं हे वाकडं झालं आहे. आता हे याच्या आतला मेन कंटेंट निघून गेला, त्यामुळे ही सेल आता कशी दिसेल बघा. आता असं तुम्ही काढू शकता. याच्या आजूबाजूला पुन्हा या थिका सेल्स, याच्या आजूबाजूच्या या थिका सेल्स, या आजूबाजूच्या थिका सेल्स, याच्या आजूबाजूला ह्या आतल्या सेल्स, आणि ही फ्लुइड फिल्ड कॅव्हिटी. आता याचं रूपांतर जे आहे चेंज होतं आणि याचं एक स्पेसिफिक स्ट्रक्चर तयार होतं. आणि हे बघा कसं स्ट्रक्चर तयार होतं, हे प्रॉपर असं स्ट्रक्चर डेव्हलप व्हायला लागतं. हे स्ट्रक्चर अशा पद्धतीने डेव्हलप होतं. आणि हे कसं डेव्हलप होतं ते तुम्हाला दाखवतो. हे जे स्ट्रक्चर डेव्हलप झालं
नाव दिस स्ट्रक्चर. आता याचं कन्व्हर्जन याच्यात झालं. आता याचं नाव काय झालं? याचं नाव बदललं. आता याला नाव दिलं कॉर्पस ल्युटियम. याचं नाव काय झालं बाळांनो? कॉर्पस ल्युटियम. हे कळलं का सगळ्यांना? नीट लक्ष द्या बरं. हे मॅच्युअर होत 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 प्रायमरी फॉलिकल, सेकंडरी फॉलिकल, टर्शरी फॉलिकल, ग्राफियन फॉलिकल रप्चर झालं, फुटल्यानंतर त्याच्यातनं जी बाहेर पडली तिचं नाव काय झालं? सेकंडरी oocyte. काय बाहेर पडली तिच्यातनं? सेकंडरी oocyte बाहेर पडली. या सेकंडरी oocyte बाहेर पडण्यालाच ओव्ह्युलेशन असा वर्ड यूज करतात. काय वर्ड यूज करतात? ओव्ह्युलेशन. ओव्ह्युलेशन होणं म्हणजे फिमेलच्या शरीरातनं, फिमेलच्या ओव्हरीमधनं काय बाहेर पडणं? एग बाहेर पडणं. यालाच आपण एग म्हणत असतो. एग म्हणजे दुसरं तिसरं काही नाहीये. एग म्हणजे ऍक्च्युअली काय आहे? इट इज सेकंडरी oocyte. हे लक्षात आलं का सगळ्या मुलांना? नीट सांगा बरं मला. हे फुटलं आणि फुटल्यानंतर जी बाहेर पडली तिला काय नाव दिलं आपण? सेकंडरी oocyte. ही जी सेकंडरी oocyte आहे तिच्या आजूबाजूला ज्या सेल्स आहेत या सेल्सला आता नाव बदललं. बघा नाव बदलत चाललेलं आहे. या सेल्सच्या आजूबाजूला ज्या सेल्स आहेत त्यांचं नाव बदललं आणि या सेल्सला आपण नाव देतोय आता कोरोना रेडियाटा. तुम्ही म्हणाल सर एवढं अवघड नाव देण्याचं काय गरज होती? कारण जसं चंद्र असतो किंवा सूर्य असतो त्याच्या आजूबाजूला जसं चमकदार भाग असतो. तुम्ही पाहिलं असेल, तुम्ही चंद्र नीट ऑब्झर्व करा. चंद्र रात्रीच्या वेळेला पौर्णिमेचा चंद्र वगैरे असेल ना तर चंद्राच्या आजूबाजूला मूळ चंद्र तो प्रकाश असतो, चंद्राला प्रकाश असतो आणि त्याच्या आजूबाजूला एक अशी चमकदार कडा अशी दिसत असते. तिला म्हणतात कोरोना. तिला वर्ड काय यूज करतात? कोरोना. तो जो कोरोना सारखा भाग आता आजूबाजूला तयार झाला त्याला आपण नाव दिलं कोरोना. आणि ते कसं दिसतंय? रेत जणू बाहेर निघावेत, किरण बाहेर निघावेत. जसं सन आहे ना, हा सनच्या आजूबाजूला ही चमकदार बाजू, याला नाव दिलं कोरोना. आणि याच्यापासून हे किरण बाजूला दिसतायत, यांना आपण म्हणतो रेज. मग रेज सारखं दिसतं म्हणून याचं नाव काय? रेडिएटा. म्हणून याच्यावरचा जो लेअर आहे त्या लेअरला काय नाव देतो आपण? कोरोना रेडिएटा. पुढे गेल्यावर आपण शिकणार आहोत. म्हणजे याच्यातनं ही सेल बाहेर पडली. आता त्या सेलला नाव काय दिलं? जी बाहेर पडली, ग्राफियन फॉलिकल मॅच्युअर झाल्यानंतर, फुटल्यानंतर जी सेल बाहेर पडली, जी फर्टिलायझेशन साठी आता तयार झालेली आहे, त्या सेलचं नाव काय झालं? त्या एगचं नाव काय झालं? ज्याला ऍक्च्युअली एग आहे का? हा एग नाही अजून. नीट लक्ष द्या. नाव इट इज नॉट एग, इट इज ऍक्च्युअली सेकंडरी oocyte. अजून इथं डिव्हिजन व्हायचं बाकी आहे. ही अजून पूर्ण एग बनलेली नाहीये. ही सेकंडरी oocyte स्टेज मध्ये रिलीज केली जाते. आणि याच्याकडे काय काय आहे? याच्याकडे एक सेकंडरी oocyte आणि एक फर्स्ट पोलर बॉडी या ठिकाणी. आजपर्यंत सायंटिस्ट लोकांना कळलेलं नाही की ही सेकंडरी oocyte जेव्हा ही फर्स्ट पोलर बॉडी असते इथं पुढे काय होतं. काही सायंटिस्टचं म्हणणं आहे की पुढे जाऊन ती डिवाइड करते. काही सायंटिस्टचं म्हणणं आहे की ती आपोआप नष्ट केली जाते. याच्या वादात आपल्याला पडायचं नाही. पण ज्या वेळेला रिलीज केले जातं त्यावेळेला मात्र दोन सेल असतात. एक सेल मोठी असते तिचं नाव आहे सेकंडरी oocyte. जी सेल छोटीशी रिलीज केली जाते तिचं नाव आहे फर्स्ट पोलर बॉडी. हिचं नाव काय? ही जी छोटी मी ब्लॅक ने दाखवलेली आहे हिचं नाव काय आहे? फर्स्ट पोलर बॉडी. जी मोठी सेल आहे तिचं नाव काय आहे? सेकंडरी oocyte. हे क्लिअर झालं का? कम ऑन. हो सर. समृद्धी हॅज सेंट. येस. रोशन, तन्मय, येस. पार्थ निघून गेला. आता ही याच्यातनं रिलीज झाल्यानंतर काय बनलं? सेकंडरी oocyte. आता ही जी सेकंडरी oocyte आहे ही सेकंडरी oocyte मी मगाशी आधी दाखवलं होतं बघा, ते फिंबरी दाखवले होते. तुम्हाला आठवतं का? फिमेल रिप्रोडक्टिव्ह स्ट्रक्चर मध्ये फिंबरी दाखवले होते. कसं दाखवलं तुम्हाला दाखवतो. जर तुम्हाला आठवत असेल तर बघा. समजा हा हे फिमेलचं युटेरस आहे.
लेट्स से की दिस इज युटेरस आणि हा युटेरसचा पार्ट, हा युटेरसचा पार्ट, दिस इज सर्विक्स, हा सर्विक्सचा पार्ट, इथे खाली वजायना, आणि हा जो पार्ट आहे हा पार्ट हा असा होता बघा, हा पार्ट असा काढला होता मी, आणि याच्यावर काय दाखवले होते, फिंगर लाईक प्रोजेक्शन दाखवले होते, आणि या ठिकाणी ही अशी ओव्हरी असते. नीट लक्ष द्या. या ओव्हरीवर ज्या वेळेला हे ओव्ह्युलेशन होतं बाळांनो, सायंटिस्ट लोकांनी बघितलेलं आहे की ह्या फिंबरी ज्या असतात त्या लिटरली ऍक्टिव्हेट होतात. काय होतात? लिटरली ऍक्टिव्हेट होतात, ऍक्टिव्ह होतात, आणि ह्या अशा चाच पडायला लागतात. कशाला चाच पडतात? कशाला चाच पडतात बाळांनो? या ओव्हरीला चाच पडतात. आणि हे जे चाच पडणं असतं हे चाच पडून ही जी सेकंडरी oocyte असते, ही सेकंडरी oocyte या स्वतःकडे खेचून घेतात. या जसं एखादा बोट, आपला जसा मधला बोट आहे ना, हा मधला बोट आहे बघा, हा जो मधला बोट आहे, या मधल्या बोटासारखे याच्याकडे फिंगर लाईक प्रोजेक्शन्स असतात. यांना नाव काय दिलं होतं आपण? फिंबरी. काय नाव दिलं होतं बाळांनो? फिंबरी. या फिंबरीनी काय केलं, इथलं जे सेकंडरी oocyte होती तिला गोळा केलं आणि त्याला आणून या ठिकाणी ठेवलं, आणि दिस पार्ट इज कॉल्ड ॲज अँप्युला. दर महिन्याला असंच होतं. दर महिन्याला प्युबर्टी मध्ये एंटर केलेल्या प्रत्येक फिमेल्स मध्ये या अशा पद्धतीचे काम चाललेलं असतं. इथून दर महिन्याला एकच एग रिलीज केलं जातं. ते एग आणून या ठिकाणी वेटिंगला ठेवलं जातं. ज्या पार्टमध्ये याला वेटिंगला ठेवलं जातं फर्टिलायझेशन साठी, त्याला काय म्हटलं जातं? अँप्युला. त्याला काय म्हणतात? अँप्युला. अँप्युला मध्ये फर्टिलायझेशन होतं. आणि हे कसं काय इथपर्यंत पोहोचलं, तर या ठिकाणी एक छिद्र असतं आणि या छिद्राला म्हणतात ऑस्टियम. हे जे छिद्र असतं त्याला काय म्हणतात? ऑस्टियम. म्हणजे या फिंबरी काय करतात? ऑस्टियमने ते पकडतात, सेकंडरी oocyteला पकडतात, आणि पकडल्यानंतर या छिद्र, समजा इथे मध्यभागी छिद्र आहे, समजा इथे या ठिकाणी मध्यभागी छिद्र आहे, या छिद्रातनं असा आत ढकललं येत आहे सगळ्यांच्या आत, आणि याला आत हळूहळू, आणि इथे आतल्या बाजूला फॅलोपियन ट्यूब, तुम्हाला मी ज्या दिवशी समजून सांगितले त्यावेळेला तुम्हाला आठवत असेल, या फॅलोपियन ट्यूबच्या आत असे छोटे 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 खूप सारे सिलिया असतात. काय असतात? असे सिलिया असतात. आणि या सिलियाच्या मुवमेंटमुळे याला पुढे 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 ढकलून या ठिकाणी आणलं जातं. आणि इथे हे वेटिंग करतं. कोणाचं वेटिंग करतं? कोणाचं वेटिंग करतं? स्पर्म्सचं वेटिंग. स्पर्म्सचं वेटिंग करत असतं. आणि हा सेकंडरी oocyte इथे येऊन स्पर्म्सची वेटिंग करतो, आणि ज्या वेळेला इथून स्पर्म्स इथून सेक्सुअल इंटरकोर्स झाला, इथून स्पर्म्स एंट्री करतील आणि इथपर्यंत पोहोचतील, मग फर्टिलायझेशन पॉसिबल होतं. म्हणजे फर्टिलायझेशनची साईट कोणती, जागा कोणती? तर अँप्युला ऑफ फॅलोपियन ट्यूब. ही गोष्ट डोक्यात लक्षात ठेवायची सगळ्यांनी. येत आहे का सगळ्यांच्या लक्षात? बोला. इथपर्यंत कोणाला काही प्रॉब्लेम असेल तर सांगा. आता हे जे स्ट्रक्चर हे बाहेर पडलं, हे बाहेर पडल्यानंतर याचं कन्व्हर्जन कशात झालं? हे रिकामं जे स्ट्रक्चर होतं ते बदललं. कशामध्ये? कॉर्पस ल्युटियम मध्ये. तुम्ही म्हणाल सर हे स्ट्रक्चर बदलण्याचा हेतू काय किंवा कशासाठी बदललं गेलं? तर लक्षात ठेवा बाळांनो, हे जे स्ट्रक्चर आहे हेच स्ट्रक्चर आहे जे फिमेल मध्ये प्रोजेस्टेरॉन हार्मोन सिक्रीट करतं. काय करतं? प्रोजेस्टेरॉन हार्मोन. आता हे प्रोजेस्टेरॉन हार्मोनचा रोल काय असतो ते नीट समजून घ्या. युटेरसमध्ये आज तुम्हाला सगळं, उद्या जे मी शिकवणार आहे ते आज तुम्हाला त्याची तयारी करून घेतो तुमची. नीट लक्षात द्या. आता हे जे स्ट्रक्चर आहे हे स्ट्रक्चर कन्व्हर्ट झालं कशामध्ये? कॉर्पस ल्युटियम नावाच्या स्ट्रक्चरमध्ये. हे कॉर्पस ल्युटियम जे स्ट्रक्चर असतं हे स्ट्रक्चर सिक्रीट करतं प्रोजेस्टेरॉन नावाचं हार्मोन. कोणतं हार्मोन सिक्रीट करतं? आपण दरवेळेला वाचतो ना, इस्ट्रोजन, प्रोजेस्टेरॉन. ते जे प्रोजेस्टेरॉन हार्मोन आहे ते प्रोजेस्टेरॉन हार्मोन हे स्ट्रक्चर सिक्रीट करतात. त्याचं नाव काय? कॉर्पस ल्युटियम. आता प्रोजेस्टेरॉनचा उपयोग काय? नीट लक्ष द्या. प्रोजेस्टेरॉन हार्मोन जे असतं ते युटेरसमध्ये, आता जसं आपल्या घरी पाहुणे येणार असले, 2-4 लोक आपले ते खास लोक आहेत, जवळचे लोक आहेत, चांगले रिलेटिव्ह आहेत, ते आपल्या घरी येणार असले तर आपण तयारी करून ठेवतो. म्हणजे आणि ते आणखी हाय लेवलचे असले तर आणखी जास्त चांगली तयारी करावी लागते. घरामध्ये काय आहे काय नाही ते आपले आई वडील बघत असतात. तर तसं ते जी तयारी करतात, अंथरूण पांघरूण स्वच्छता, आमच्या तमक्या सगळ्या गोष्टी जशा आपण करतो, तसं फिमेल बॉडी
एक नवीन बाळाच्या आगमनाची चाहूल घेत असतं दर महिन्याला. आणि ते चाहूल घेताना काय करतं, हे कॉर्पस ल्युटियम त्याला मदत करतं. हे कॉर्पस ल्युटियम प्रोजेस्टेरॉन बनवतं. आता प्रोजेस्टेरॉन बनल्यामुळे काय होतं, युटेरस मध्ये ज्या वेळेला इस्ट्रोजन तयार होतं ना, इथून पुढे कशाचं सिक्रिशन करते, या फॉलिक्युलर सेल्स तुम्हाला बोललो मी, या फॉलिक्युलर सेल्स काय सिक्रिट करत असतात, इस्ट्रोजन. हे जे इस्ट्रोजन तयार होतं, या इस्ट्रोजनमुळे या युटेरसच्या आत, इकडे लक्ष द्या, या युटेरसच्या आत, सपोज दिस इज युटेरस, हे युटेरस आहे बाळांनो, या युटेरसच्या आत सगळ्यात आतला लेअर कोण सांगतं मला, कम ऑन फास्ट बोला पटकन. सगळ्यात बाहेर असतो पेरिमेट्रियम, मायोमेट्रियम, मध्ये असतो मायोमेट्रियम, आणि सगळ्यात आतल्या बाजूला काय असतो, एंडोमेट्रियम. याला, या आतल्या लेअरला काय नाव देतो हे बघा, मी थोडस एकदम प्रॉपर काढतो तुम्हाला. हा जो सगळ्यात आतला लेअर असतो हा कसा असतो, असा फोल्डेड असतो, ज्याच्यामध्ये खूप साऱ्या ग्लँड्स वगैरे असतात. हा जो असतो हा असा फोल्डेड लेअर असतो, हा फोल्डेड लेअर असतो, हा सगळा फोल्डेड लेअर असतो. आता हा जो फोल्डेड लेअर आहे, या फोल्डेड लेअरला थिक केलं जातं बाळांनो. काय केलं जातं, याला जाडजूड केलं जातं. आता बाळ येणार आहे ना, जसं अंथरूण टाकून ठेवावं तसं इथे याला खूप जाडजूड केलं जातं. त्याच्यामध्ये खूप साऱ्या ब्लड वेसल्स वगैरे डेव्हलप केल्या जातात, त्याच्यामध्ये खूप साऱ्या ब्लड वेसल्स डेव्हलप केल्या जातात. याची थिकनेस वाढवली जाते. सायंटिस्ट लोकांचं म्हणणं आहे की याची थिकनेस किती वाढते, 8 mm पर्यंत थिकनेस वाढू शकते. किती वाढते याची थिकनेस, 8 mm पर्यंत याची थिकनेस वाढते. पण कशाच्या प्रभावाने वाढते, इस्ट्रोजनच्या प्रभावाने. कशामुळे यांच्यामध्ये प्रॉलिफरेशन होतं, नवीन नवीन सेल्स कशामुळे येतात, याला इस्ट्रोजनच्या प्रभावामुळे. एंडोमेट्रियमची जी लाइनिंग आहे, याला ह्या सगळ्यात आतल्या लेअरला नाव काय, एंडोमेट्रियम. या एंडोमेट्रियम मध्ये बाळांनो एक खूप जाड थर तयार होतो. कारण काय आहे की येणारं जी फर्टिलाइज होऊन येणारी जो झायगोट आहे, ज्या सेल्स आहेत, त्या सेल्स इथे कुठतरी चिकटवायचे आहेत त्याला, आणि हे चिकटवल्याशिवाय बाळाची वाढ होत नाही. गर्भ वाढतो कुठे, युटेरस मध्ये वाढतो. युटेरसला तयार तर करावं लागेल, मग ही तयारी चालू आहे कशाची, फर्टिलायझेशन जर झालं तर येऊ घातलेल्या बाळाची तयारी केली जाते. म्हणजे याला जाडजूड केलं, याला थिक केलं जातं. त्याला म्हणतात थिकनिंग ऑफ एंडोमेट्रियल लाइनिंग. त्याच्यासाठी वर्ड काय यूज करतात, थिकनिंग ऑफ एंडोमेट्रियल लाइनिंग. एंडोमेट्रियल लाइनिंग. आता हे जे एंडोमेट्रियल लाइनिंगची जी थिकनिंग केली गेली, जे थिक केलं गेलं, कशाच्या तयारीसाठी, बाळाच्या तयारीसाठी. समजा जर फर्टिलायझेशन झालं तर ते बाळ इथे सुरक्षित राहावं म्हणून. आता ही तर तयारी झाली, पण याला मेंटेन करण्यासाठी जे हॉर्मोन लागतं, त्या हॉर्मोनचं म्हणजे मेंटेन करणं म्हणजे काय, याला सांभाळून ठेवावं लागेल ना. ही लाइनिंग आपोआप तुटू शकते, ब्रेक होऊ शकते, पण हिच्यामधला ब्लड सप्लाय, हिच्यामध्ये सेल डिव्हिजन व्यवस्थित होत राहावं, ही जाड होत राहावी, हे मेंटेन करण्याचं जे काम करतं त्या हॉर्मोनचं नाव आहे प्रोजेस्टेरॉन. आणि हे प्रोजेस्टेरॉन बनत राहिलं, हे प्रोजेस्टेरॉन बाळांनो बनत राहिलं तरच ही लाइनिंग टिकून राहील, नाही तर टिकून राहणार नाही. म्हणून जसं इकडे याचं कन्व्हर्जन होतं, तसं याचं, हे जे बाहेरच्या ज्या सेल्स आहेत यांचं रूपांतर कशात होऊन जातं, कॉर्पस ल्युटियम मध्ये. कॉर्पस ल्युटियम हे असं स्ट्रक्चर आहे जे कॉर्पस ल्युटियम प्रोजेस्टेरॉन सिक्रीट करतं. हे प्रोजेस्टेरॉन जसं ब्लड मध्ये जातं, प्रोजेस्टेरॉन जसं ब्लड मध्ये जातं बाळांनो, हे ताबडतोब काय करतं, त्याच्या युटेरसच्या इनर लाइनिंग जी होती, एंडोमेट्रियल लाइनिंग होती, तिला मेंटेन करतं, तिला सांभाळून ठेवतं, तिला धरून ठेवतं, त्याला धरून ठेवतं. आणि ते जे धरून ठेवतं, मजबूतीने इथं राखून ठेवतं. कुठपर्यंत राखून ठेवतं, त्यांना युटेरसला थोडी माहिती आहे की फर्टिलायझेशन नाही, ही मुलगी अजून अनमॅरिड आहे, नाही, पण ते सांभाळून ठेवतं मंथ ऑन मंथ. आणि मग हे किती दिवस तसंच राहतं, जवळजवळ पुढचे 10-1 दिवस हे तसंच राहतं. आणि 10-11 दिवसानंतर जर फर्टिलायझेशन झालं नाही, याला मेसेज मिळाला नाही, का मिळतो ते पुढे गेल्यावर शिकणार आहोत. याला मेसेज मिळाला नाही तर या कॉर्पस ल्युटियमचं रूपांतर कॉर्पस ल्युटियम श्रिंक होतं, असं आक्रसलं जातं. आणि कॉर्पस ल्युटियम, हे जे कॉर्पस ल्युटियम आहे, हे कॉर्पस ल्युटियम बाळांनो असं होऊन जातं, जमासा क्षीण होऊन जातं, दुर्बल होऊन जातं, वीक होऊन जातं, हे वीक होऊन जातं.
आणि हे जे वीक झालं की याचं सिक्रिशन आता प्रोजेस्टेरॉन बनवण्याचं काम बंद करून टाकतं आणि आता याचं नाव होतं कॉर्पस अल्बिकन्स. काय नाव होतं याचं? कॉर्पस अल्बिकन्स. कळलं का सगळ्यांना? याचं नाव बदलून काय झालं बाळांनो आता? कॉर्पस अल्बिकन्स. म्हणजे कॉर्पस ल्युटियम जोपर्यंत होतं तोपर्यंत ते काय सिक्रीट करत होतं? प्रोजेस्टेरॉन. आता हे चेंज झालं, काय बनलं? कॉर्पस अल्बिकन्स. कॉर्पस अल्बिकन्स बनल्याबरोबर छोटी साईज रिग्रेस झाल्याबरोबर, त्याला रिग्रेस असा वर्ड आहे, रिग्रेस झाल्याबरोबर छोटं झाल्याबरोबर याचं प्रोजेस्टेरॉन बनवण्याचं काम स्टॉप होतं. प्रोजेस्टेरॉन बनवण्याचं काम स्टॉप झालं रे झालं की ही वॉल जी असते, ही एंडोमेट्रियल लाइनिंग जी असते, ही गळून पडते, हळूहळू हळूहळू ते तुटायला लागते, ही तुटते. हे सगळे तुकडे 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 होतात याचे. हे सगळे तुकडे हे पूर्ण तुकडे 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 होऊन जातात. म्हणजे एक प्रकारचं रडतं युटेरस. फर्टिलायझेशन झालं नाही, माझी एवढी मेहनत वाया गेली. हे सगळे तुकडे 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 होतं आणि हे वजायनाच्या रस्त्यातनं ब्लिडिंग सकट बाहेर टाकलं जातं. त्याला म्हणतात पाळी येणं, त्यालाच म्हणतात मेन्स्ट्रुएशन. त्यालाच काय वर्ड यूज केला जातो? मेन्स्ट्रुएशन. त्यालाच आपण वर्ड काय यूज करतो बाळांनो? पाळी येणे. त्यालाच आपण वर्ड यूज करतो मेन्स्ट्रुएशन. म्हणजे इट इज द वीपिंग, रडणं. कशाचं? युटेरसचं रडणं आहे. कारण युटेरसने एवढी सगळी तयारी केलेली होती, त्याला मेंटेन करण्याचं काम कॉर्पस ल्युटियमने केलं होतं. आता कॉर्पस ल्युटियमला मेसेज केलाच नाही की फर्टिलायझेशन झालेलं आहे, पण फर्टिलायझेशन झालेलं नाही हा मेसेज त्याच्यापर्यंत पोहोचतो आणि मग तो म्हणतो की जाऊ दे मग आता माझं काय काम, माझं आता कामच काय राहिलं. मग तो रिग्रेस होतो आणि त्याचं रूपांतर छोट्याशा स्ट्रक्चर, मायक्रोस्कोपिक स्ट्रक्चर मध्ये होतं. आता त्याचं सिक्रिशन, प्रोजेस्टेरॉन बनवण्याचं काम स्टॉप होतं. प्रोजेस्टेरॉन बनणं बंद झालं की हे पूर्ण लाइनिंग तुटून पडते. तो दिवस असतो 28वा, 29वा, 30वा असा कुठला तरी दिवस असतो. त्या 28 ते 30 दिवसाच्या दरम्यान ही पूर्ण ह्याचे तुकडे होतात आणि हे संपूर्ण लाइनिंग बाहेर टाकली जाते. त्याच्यामध्ये 45 to 100 ml पर्यंत ब्लड लॉस होतो. हा ब्लड लॉस पुढचे 4 दिवस होत राहतो. फिमेलच्या बॉडीमधनं, व्हाजायनामधनं ते ब्लिडिंग होत राहतं. त्यासाठी सॅनिटरी पॅड्स वगैरे वापरत असतात फिमेल. आणि हे सगळे तुकडे ताकडे जे असतात त्या ठिकाणी, ही सगळे एंडोमेट्रियमचे तुकडे असतात. हे जे एंडोमेट्रियमचे तुकडे असतात ते त्यामुळे तुम्ही पाहिलं असेल की नॉर्मल तुम्हाला कुठे हाताला लागलं तर लाल भडक आणि फक्त ब्लड असतं. इथं ब्लड नसतं. व्हजायनल किंवा मेन्स्ट्रुअल ब्लिडिंग मध्ये नुसतं ब्लड नसतं. ब्लड बरोबर थोडंसं काळपट असं हे छोटे तुकडे असतात. कारण ही सगळी लाइनिंग तुटून आली. खास करून मुलींनी या गोष्टीचा ऑब्झर्व केला असेल तर त्यांनी नीट लक्षात घ्या. याच्यातनं जे तुकडे वगैरे येतात दॅट इज बिकॉज ऑफ द ब्रेकडाऊन ऑफ, त्याच्यामध्ये ग्लँड्स असतात, त्याच्यामध्ये सेल्स असतात, त्याच्यामध्ये लाइनिंगचे छोटे छोटे टिश्यूज असतात. हे संपूर्ण वॉल तुटून बाहेर टाकते. त्याला म्हणतात मेन्स्ट्रुएशन. हे दर महिन्याला होतं. म्हणून मेन्सम हा वर्ड आहे. त्याच्यासाठी वर्ड काय यूज केला जातो? मेन्सम. मेन्सम शब्दापासून मेन्स्ट्रुएशन हा शब्द आलेला आहे. मेन्सम म्हणजे मंथ आणि दर महिन्याला होतो म्हणून याला मासिक पाळी असा मराठी शब्द आहे. म्हणून मराठीत काय शब्द वापरतात? मासिक पाळी. आणि याच्यामध्ये काय होतं? व्हजायनामधून, फिमेल जेनायटल ऑर्गन मधून ब्लड बाहेर येत असतं, टिश्यूज बाहेर येत असतात. हे मंथ ऑन मंथ होतं. आता प्रेग्नन्सी राहिल्यानंतर काय होतं? उद्या आपण मेन्स्ट्रुएशनच्या डिटेलमध्ये शिकू. मेन्स्ट्रुएशन होताना काय काय चेंजेस होतात बॉडीमध्ये हे उद्या आपण बघू. आणि मग समजा फर्टिलायझेशन झालं तर मग मेन्स्ट्रुएशन का होत नाही ते आपण उद्या शिकूया. चालेल? हे कळलं का मी सांगितलेलं तुम्हाला? थोडीफार आयडिया आली का? बोला. कम ऑन. हॅव यू गॉट सम पॉइंट? येस. समृद्धी. रोशन तुला काही कळलं? ऋषिकेश, ओम. हो सर, कळलं. मग याला आपण काय म्हणूया? याला आपण हे म्हणायचं ना की मेन्स्ट्रुएशन तुम्हाला कळलं की मेन्स्ट्रुएशन म्हणजे काय? एंडोमेट्रियल लाइनिंगचं ब्रेकडाऊन. त्यालाच आपण काय म्हणतो? मेन्स्ट्रुएशन. समजलं? मेन्स्ट्रुएशन होणं म्हणजे दर महिन्याला एंडोमेट्रियलची लाइनिंग ब्रेकडाऊन होऊन बाहेर येणं, ब्लड येणं. दॅट इज कॉल्ड ॲज मेन्स्ट्रुएशन. आणि त्याचं सायंटिफिक रिझन आपण समजून घेतलं. आय होप इट इज ऑलमोस्ट क्लिअर टू ऑल ऑफ यू. ज्या मुलांना हे लेक्चर
आवडलं असेल त्यांनी इथं लाईक वर बटन दाबा. आणि दुसरी गोष्ट, हे लेक्चर पुन्हा बघा. जोपर्यंत तुमच्या डोक्यात बसत नाही तोपर्यंत बघा. एकदा दोनदा बघावं लागेल. काय करायचं त्याच्यासाठी, तुम्ही जर युट्यूबवर गेले त्याच्यात कोपऱ्याला एक सेटिंग मध्ये स्ट्रक्चर असतं बघा, तिथे लिहिलेलं असतं. तुम्ही स्पीड वाढवून घ्या. तुम्ही काय करू शकता, स्पीड वाढवू शकता. लेक्चरचा स्पीड तुम्ही 2 पर्यंत नेऊ शकता, 1.75 1.5. तुम्हाला ज्या आवाजाला, ज्या लेवलला तुम्हाला कळत असेल त्या लेवलने तुम्ही करा. यू विल फाइंड. आणि क्लिअरिटी येईपर्यंत त्याला ऐका बेटा. एकदम चांगलं होईल, तुम्हाला सगळं समजेल. थँक्यू. गुड बाय.